नेक्स्ट टॉपिक जीएसटी इन ट्रेडिंग चेन. आपल्याला ट्रेडिंग चेनमध्ये जीएसटी कसा आकारला जातो, कोणत्या स्टेजला कशा पद्धतीने आकारला जातो त्याचा अभ्यास करायचा आहे. ट्रेडिंग चेन म्हणजे काय? ट्रेडिंग चेन म्हणजे एखादा प्रॉडक्ट ज्यावेळेस एखाद्या फॅक्टरीमध्ये बनतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या खेळणे बनवण्याची फॅक्टरी आहे, त्या खेळणे बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये एखादा टॉय बनला, एखादं खेळणं बनलं, हे खेळणं कंझ्युमरकडे, कंझ्युमर म्हणजे काय, जो त्याचा यूज करणार आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने पोहोचतो किंवा कोणत्या स्टेजेसमधून पासून पोहोचतो या गोष्टी ट्रेडिंग चेन एक्सप्लेन करतात. तर ह्या ट्रेडिंग चेनमध्ये कोणत्या स्टेजला कशा पद्धतीने जीएसटी आकारला जातो त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला व्हॉट इज ट्रेडिंग चेन, ट्रेडिंग चेन म्हणजे काय किंवा त्याच्या कशा स्टेजेस असते याची माहिती पाहिजे. सो दिस इज अ ट्रेडिंग चेन विदिन स्टेट. आपण असं कन्सिडर केलं की एका स्टेटमध्ये एखादा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर होतोय आणि तो त्या स्टेटमध्ये विकला जातो, विदिन स्टेट व्यवहार होतोय. ट्रेडिंग चेन कशी असणार आहे? फर्स्ट स्टेज इज मॅन्युफॅक्चरर, देन होलसेलर ऑर डिस्ट्रीब्युटर, नेक्स्ट इज रिटेलर अँड नेक्स्ट इज कंझ्युमर. आता या स्टेजेस काय हे समजण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ बिस्किटचं. ओके, आपण बिस्किट्स खातो. ओके, वी आर एंड कंझ्युमर, आपण बिस्किट यूज करतोय, वी आर कंझ्युमर्स. आता हे बिस्किट ज्यावेळेस आपल्याला पाहिजे असतं तर आपण काय डायरेक्ट फॅक्टरीमध्ये जातो का? नाही. आपण काय करतो, जवळपास एखादं दुकान असेल त्या दुकानामध्ये जातो, मॉलमध्ये जातो, तिथून आपण बिस्किट विकत घेतो. म्हणजे कंझ्युमर बिस्किट घेण्यासाठी कुठे जाणार? रिटेलरकडे. रिटेलर म्हणजे आपण इथे सिंपल वर्डमध्ये लिहू शॉपकीपर किंवा शॉप्स. ठीक आहे, रिटेलरकडे जाणार आहे. आता शॉप्समध्ये सुद्धा शॉपवाले सुद्धा डायरेक्ट फॅक्टरीमधून आणता का बिस्किट? नाही. शॉपवाले काय करतात, शॉपवाले किंवा मॉलवाले काय करतात, एखादा होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरकडे जातात आणि त्याच्याकडनं बिस्किट्स घेतात. होलसेलर डिस्ट्रीब्युटर काय करतात, मॅन्युफॅक्चरर म्हणजे इथे आपण लिहू फॅक्टरी, जिथे बिस्किट बनत आहे तिथे जाते आणि बल्क क्वांटिटीमध्ये हे बिस्किट्स घेणार, आपल्या गोडाऊनमध्ये स्टोअर करणार आणि त्यानंतर ते असं डिफरंट रिटेलरकडे हे बिस्किट सेल करणार आणि त्यानंतर या रिटेलरकडनं आपण ते बिस्किट विकत घेतो किंवा आपण कंझ्युमर आहोत, आपण एंडला आपल्याला बिस्किट मिळतं. सो थोडक्यात काय, बिस्किट फॅक्टरीमधून बनण्यापासून बिस्किट कंझ्युमरकडे पोहोचण्यासाठी कोणते स्टेजेस असणार आहे? एक तर बिस्किट मॅन्युफॅक्चर होणार आहे, त्यानंतर ते जाणार होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरकडे. होलसेलर आपल्या गोडाऊनमध्ये तो माल साठवून ठेवणार, त्यानंतर जशी रिक्वायरमेंट असेल तसं तो डिफरंट रिटेलरकडे ते सेल करणार आहे आणि त्यानंतर रिटेलरकडनं कंझ्युमर प्रॉडक्ट विकत घेतो. सो या आहे स्टेजेस: मॅन्युफॅक्चर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अँड कंझ्युमर. समजलं ट्रेडिंग चेन कशी, एक बेसिक ट्रेडिंग चेन कशी असते ते. त्यानंतर अजून 2 टर्म्स तुम्हाला बघायच्या आहे, B2B अँड B2C. आता इथे बी काय स्टँड करतं? बी स्टँड करतं बिझनेससाठी आणि सी स्टँड करतं कंझ्युमरसाठी. सो दिस इज B2B मीन्स व्हॉट? बिझनेस टू बिझनेस. आणि B2C म्हणजे काय? बिझनेस टू कंझ्युमर. फ्रॉम बिझनेस टू कंझ्युमर. याचा अर्थ काय? सिंपल एक्झाम्पल, आपण सगळे ऑनलाईन शॉपिंग करतो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा डिफरंट वेबसाईट असतात त्याच्यावरून आपण शॉपिंग करतो. सपोज ॲमेझॉनवरनं मी काहीतरी ऑर्डर करते, सपोज मी काही कपडे खरेदी करते, मी असणार आहे कंझ्युमर, बरोबर. मी कशापासून ऑर्डर करते, कशाकडून ऑर्डर करते? ॲमेझॉन इज अ बिझनेस. सो दिस इज केस ऑफ B2C. जर मी काही कपडे खरेदी करते ॲमेझॉन वेबसाईटवरनं, सो दॅट इज केस ऑफ बिझनेस टू कंझ्युमर. ओके, B2Cची केस. आता ॲमेझॉनवरती जो काही स्टॉक असतो की जे काही प्रॉडक्ट असतात ते ॲमेझॉन स्वतः बनवत नाही, ते डिफरंट मॅन्युफॅक्चर किंवा डिफरंट फॅक्टरीमधून बाय करतात, डिफरंट ब्रँडकडून बाय करतात. त्यामुळे ॲमेझॉन इज अ बिझनेस. सपोज मी जे कपडे खरेदी केले ते कपडे ॲमेझॉनने एका फॅक्टरीमधून घेतलेले, त्या फॅक्टरी इज अगेन अ बिझनेस, त्यामुळे दॅट इज केस ऑफ B2B. समजलं व्हॉट इज B2B आणि B2C. किंवा अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, एक बेकरी आहे, त्या बेकरीमध्ये ब्रेड बनत आहे, तो ब्रेड मी खरेदी करते, मी कंझ्युमर आहे, बेकरी हा एक बिझनेस आहे. मी ज्यावेळेस बेकरीमधून ब्रेड खरेदी करते, आय एम कंझ्युमर आणि मी बाय करते बेकरीमधून, सो दॅट इज B2C. ओके, आता ह्या बेकरीमध्ये ज्यावेळेस ब्रेड बनवायचा आहे, ब्रेड बनवण्यासाठी त्याला काहीतरी रॉ मटेरियल लागणार आहे. फॉर एक्झाम्पल व्हीट फ्लॉर लागणार आहे, मैदा लागणार आहे. बेकरी इज अ बिझनेस. आता याच्यासाठी लागणारा मैदा जो आहे तो एका गिरणीमध्ये बनतोय, एका मिलमध्ये बनतोय, दॅट इज अगेन अ बिझनेस, त्यामुळे दॅट विल बी B2B. तर ते ट्रान्झॅक्शन असणार आहे बिझनेस टू बिझनेस. म्हणजे मिलपासून मैदा घेऊन त्याच्यापासून बेकरीमध्ये ब्रेड बनतोय, सो दिस इज B2B. आणि तो ब्रेड मी खरेदी करते, सो दॅट इज B2C. समजलं बेसिक डिफरन्स B2B आणि B2C मध्ये काय असतो ते? B2C म्हणजे कंझ्युमर डायरेक्ट, म्हणजे जो तो प्रॉडक्ट यूज करणार आहे त्याच्यासोबत डील झाली, दॅट इज B2C. आणि मधल्यामध्ये काही व्यवहार झाला, 2 बिझनेसेसमध्ये व्यवहार झाला, दॅट विल बी B2B. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता आपण बघूया GST कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. ट्रेडिंगमध्ये GST कसा चार्ज केला जातो आणि तो गव्हर्नमेंटला कसा पे केला जातो ते समजण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. एक ट्रेडिंग चेन कन्सिडर केलेली आहे. आता ट्रेडिंग चेन म्हणजे काय आपल्याला समजलेलं आहे.
सो मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर अशा स्टेजेस असणार आहे. आपण एक्झाम्पल कन्सिडर केलेला आहे एक मॅन्युफॅक्चरर की जो वॉचेस बनवतो, जो घड्याळ बनवतो. तर ह्या मॅन्युफॅक्चरला एक घड्याळ सेल करायचं आहे. ते घड्याळ सेल केल्यानंतर ते घड्याळ कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत कोणत्या कोणत्या स्टेजेसमधून जातं आणि कशा कशा पद्धतीने GST चार्ज होतो ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण कन्सिडर केलेलं आहे वन वॉच इज सोल्ड बाय मॅन्युफॅक्चरर ॲट ₹200. मॅन्युफॅक्चरर आहे, याने काय केलं, ते वॉच बनवलं, त्याने स्वतःचं काहीतरी प्रॉफिट कन्सिडर केलं आणि त्यानंतर ते वॉच तो एका होलसेलरला विकतोय ₹200ला. ठीक आहे. सो मॅन्युफॅक्चरर इज सेलिंग वॉच ॲट ₹200 टू होलसेलर. होलसेलर काय करणार आहे, हे वॉच घेणार. आता होलसेलरला पण सुद्धा आपला काहीतरी प्रॉफिट काढायचं आहे, तो स्वतःचं काहीतरी प्रॉफिट डिसाईड करणार आणि त्यानंतर सपोज असं कन्सिडर केलेलं आहे की त्यांनी हे जे वॉच आहे ते ₹300ला रिटेलरला दिलं. ओके. रिटेलर तो सुद्धा आपला काहीतरी प्रॉफिट करणार. त्यानंतर रिटेलर विकतोय ₹300चं हे वॉच ₹400ला टू कस्टमर. सो थोडक्यात काय, मॅन्युफॅक्चर इथे जे वॉच बनले हे वॉच कस्टमरला किती रुपीजला मिळतं, ₹400ला. ओके. आणि यामध्ये कन्सिडर केलेलं की GST आहे 12%. GST किती आहे, 12%. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं 3 ट्रान्झॅक्शन होतात. 3 ट्रान्झॅक्शन कसे, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर हे पहिलं, होलसेलर टू रिटेलर दिस इज सेकंड अँड रिटेलर टू कस्टमर दिस इज थर्ड. असे 3 ट्रान्झॅक्शन होतात. ते आपण 1, 2, 3 या नंबरने डिनोट केलेलं आहे. ओके. त्यानंतर इथे बघा मॅन्युफॅक्चर आहे दिस इज बिझनेस, होलसेलर याचा सुद्धा बिझनेस आहे. सो दिस इज B2B, बिझनेस टू बिझनेस. होलसेलर रिटेलरला देतोय, दिस इज अगेन बिझनेस टू बिझनेस, B2B. त्यानंतर रिटेलर काय करतोय, हा कस्टमरला देतोय, एंड कन्झ्युमरला देतोय, एंड कन्झ्युमरला मिळते बिझनेस करणं, देअरफॉर दिस इज B2C. त्या सुद्धा गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. समजलं इथपर्यंत. आता बघा यामध्ये काय होणार आहे, प्रत्येक स्टेजला GST चार्ज होणार आहे. तीन स्टेजेस आहे किंवा 3 ट्रान्झॅक्शन होत आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये GST चार्ज होणार आहे. GST किती आहे, 12%. GST कसा चार्ज होणार आहे, स्टेज 1 किंवा ट्रान्झॅक्शन 1 यामध्ये काय होतं, मॅन्युफॅक्चरर होलसेलरला ₹200ला ते वॉच सेल करतो. म्हणजे होलसेलरला याला किती अमाऊंट द्यायची, ₹200 तर तो देणारच आहे, प्लस त्यावरती काही GST लागणार आहे. या अमाऊंटवरती GST लागणार आहे 12% ऑफ 200. बरोबर, 12% GST रेट आहे. सो 12% ऑफ 200 किती होणार आहे, 12/100 मल्टिप्लाइड बाय 200. सो दॅट इज 24. म्हणजे इथे GST किती लागतो, GST लागतो ₹24. समजते, ₹24 आहे GST. ओके. त्यानंतर होलसेलर रिटेलरला विकतोय ₹300ला. रिटेलर ज्यावेळेस हे वॉच विकत घेणार तो ₹300ला ते विकत घेणार आहे, प्लस 300 प्लस त्याच्यावरती त्याला टॅक्स लागणार आहे 12%. 300चा 12% किती असणार आहे, ₹36. बरोबर, म्हणजे इथे 300 प्लस ₹36 त्याला पे करावे लागणार आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस कस्टमरला रिटेलर विकतोय, सो दॅट इज ₹400. 400 प्लस 400 वरती 12% टॅक्स. सो 400 इंटू 12% किती होणार आहे, 48. म्हणजे ₹48 इथे GST त्याला पे करावं लागणार आहे. समजलं पण ते कॅल्क्युलेशन समजलं कशा पद्धतीने GST चार्ज होते. त्यामुळे होणार काय, ज्यावेळेस मॅन्युफॅक्चररकडून होलसेलर ते वॉच विकत घेणार आहे त्यावेळेस तो पे करणार ₹200 प्लस 24 म्हणजे ₹224. त्यानंतर रिटेलर पे करणार ₹336 आणि कस्टमर पे करणार ₹448. समजलं इथपर्यंत. दिस इज इन्क्लुडिंग GST. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं मॅन्युफॅक्चरर जो आहे, आता हा जो GST कोणाकडे जातो, गव्हर्नमेंटकडे जातो. तो असणार आहे CGST आणि SGST. आपण असं कन्सिडर करतो की महाराष्ट्र स्टेट आपण एक्झाम्पल घेतो, स्टेटमध्ये होतं त्यामुळे एक पोर्शन असेल CGST, एक पोर्शन असेल SGST. दिस टोटल इज 12%. टोटल 12% आहे. म्हणजे CGST असणार आहे 6% आणि SGST असणार आहे 6%. मग ज्या वेळेस इथे ह्या केसला आपण पहिलीच जर स्टेज कन्सिडर केली तर इथे टॅक्स किती पे केला जातो, GST किती आहे, ₹24. म्हणजे ह्या स्टेजला GST जातोय ₹24. ठीक आहे. आता ही नेक्स्ट स्टेज आपण बघितली, हे सेकंड ट्रान्झॅक्शन. इथे जर बघितलं GSTची व्हॅल्यू येते ₹36 म्हणजे टॅक्सची व्हॅल्यू येते ₹36. मग हे ₹36 ॲज इट इज गव्हर्नमेंटकडे जातं का नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल होलसेलरनी ₹300ला ते वॉच सेल केलेला आहे, त्याच्यावरती ₹36 टॅक्स लागलेला आहे. तो ₹36चा टॅक्स होलसेलरनी कलेक्ट केलेला आहे. ॲट द सेम टाईम ज्यावेळेस होलसेलर मॅन्युफॅक्चररकडनं ते वॉच विकत घेत होता त्यावेळेस त्यांनी ऑलरेडी ₹24चा टॅक्स पे केलेला आहे. ओके. ₹36चा टॅक्स कलेक्ट केलेला आहे, बट ऑलरेडी त्याने ₹24चा टॅक्स पे केलेला आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये गव्हर्नमेंटला किंवा इथे GST किती तो पे करणार आहे, GST विल बी 36 - 24 दॅट इज इक्वल टू ₹12.
याचा अर्थ काय 36 मायनस 24 म्हणजे काय 36 मीन्स टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल, ठीक आहे, टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल मायनस टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ परचेस. सो या स्टेजला जीएसटी किती जाणार आहे ₹12. तर इथे कोणताही ट्रेडर किंवा ट्रेडर म्हणजे काय इथे होलसेलर असेल रिटेलर असेल कोणत्याही स्टेजला जर तुम्ही बघितला नेहमी टॅक्स कसा किंवा जीएसटीची व्हॅल्यू काय असणार आहे की किती टॅक्स कलेक्ट केला त्या टॅक्समधून किती टॅक्स ऑलरेडी पे केलेला आहे ती व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची, रिमेनिंग जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू ॲट जीएसटी म्हणून पे केली जाते. समजलं. तर त्याच लॉजिकनी इथे हे झालं सेकंड स्टेज. त्याच लॉजिकनी थर्ड स्टेजसाठी इथे किती जीएसटी पे केला जाणार आहे. या ठिकाणी जीएसटी किती कलेक्ट झाला 48. ओके, ऑलरेडी याने रिटेलरने ऑलरेडी किती जीएसटी पे केलेला आहे ₹36. सो 48 मायनस 36 दॅट इज इक्वल टू ₹12. ओके, सो टोटल जीएसटी किती कॅल्क्युलेट झालं किंवा टोटल जीएसटी किती जमा झालेला आहे ह्या एका ट्रान्झॅक्शनमध्ये. टोटल जीएसटी जमा होतोय फर्स्ट इज ₹24, देन ₹12 अँड देन ₹12. सो दॅट इज इक्वल टू ₹48. 48 रुपीजचा जीएसटी ह्या एका ट्रान्झॅक्शनमध्ये टोटल कॅल्क्युलेट झालेला आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं कस्टमर किती रुपीज देतो, कस्टमर किती पे करतो 400 प्लस 48 म्हणजे कस्टमर देतो ₹448. सो थोडक्यात काय 48 रुपीजचा जो टॅक्स आहे 48 रुपीजचा टॅक्स किंवा 48 रुपीजचा जीएसटी इनडायरेक्टली कस्टमरनेच दिलेला आहे म्हणून या टॅक्सला बोलता इनडायरेक्ट टॅक्स. आता समजलं इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय ट्रान्झॅक्शनचा जर तुम्ही विचार केला आणि एंडला जर तुम्ही आले कन्झ्युमरने किती टॅक्स दिलेला आहे तर ती व्हॅल्यू टोटल असणार आहे कन्झ्युमरने किती टॅक्स दिला आहे. त्यामुळे इनडायरेक्टली या केसमध्ये कन्झ्युमर किंवा कस्टमरनेच टॅक्स दिलेला आहे म्हणून याला बोलता इनडायरेक्ट टॅक्स. समजलं इथपर्यंत. सो यामध्ये इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं नेहमी एखादा ट्रेडर असेल, ट्रेडर म्हणजे होलसेलर रिटेलर कोणी, तर हा ट्रेडर नेहमी केवढा टॅक्स पे करतो टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल मायनस टॅक्स पेड ॲट द टाइम ऑफ परचेस. ही जी व्हॅल्यू असणार तेवढी व्हॅल्यू तो पे करतो. आता हे तर आपण टोटल 12% कन्सिडर केलेलं आहे. आता आपण ह्या 3 स्टेजची जर टॅक्स इनवॉइस कन्सिडर केली तर टॅक्स इनवॉइसमध्ये व्हॅल्यूज कशा असणार आहे. टॅक्स इनवॉइस फॉर स्टेज 1. ओके, स्टेज 1 मध्ये प्राइस ऑफ वॉच किती आहे ₹200. ओके, त्यानंतर जीएसटी आहे 12% म्हणजे ₹24. सीजीएसटी किती असणार आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे हाफ ऑफ जीएसटी, एसजीएसटी म्हणजे सुद्धा हाफ ऑफ जीएसटी. सो सीजीएसटी असणार आहे ₹12 आणि एसजीएसटी असणार आहे ₹12 किंवा तुम्ही असं करू शकता टोटल 12% आहे. सो 6% ऑफ 200, 6% ऑफ 200 म्हणजे काय 200 इंटू 6/100. सो दॅट इज ₹12. सो ₹12 सीजीएसटी, ₹12 एसजीएसटी. ओके, दिस इज फॉर स्टेज 1. त्याच पद्धतीने टॅक्स इनवॉइस फॉर स्टेज 2 काय असणार आहे. प्राइस ऑफ वॉच असणार आहे ₹300. ओके, त्यानंतर सीजीएसटी एसजीएसटी या व्हॅल्यूज काय असणार आहे 300चा 6% आपण कन्सिडर करूया. 12% टोटल आहे, 6% असणार 300चा 6% म्हणजे 300 इंटू 6/100. सो दॅट इज इक्वल टू ₹18. किंवा तुम्ही असंही करू शकता इथे 36 आहे, 36 रुपीज टोटल जीएसटी आहे. सो सीजीएसटी असणार आहे 36/2 दॅट इज 18 आणि एसजीएसटी असणार आहे 36/2 दॅट इज 18. आणि त्याच पद्धतीने थर्ड स्टेजसाठी किंवा टॅक्स इनवॉइस 3 आपण लिहू शकतो. त्या केसमध्ये प्राइस असणार आहे ₹400, एसजीएसटी असणार आहे 48च्या हाफ म्हणजे ₹24 आणि सीजीएसटी असणार आहे ₹24. तर अशा पद्धतीने टॅक्स इनवॉइस इथे असणार आहे. समजलं की कसं ट्रान्झॅक्शन कसं होतं किंवा ट्रेडिंगमध्ये जीएसटी कसा चार्ज होतो. नेहमी लक्षात ठेवा की इथे लगेच इथे फर्स्ट स्टेजला आपण ₹24 जीएसटी म्हणून दिलेला आहे. या ठिकाणी आपण 36 किंवा या ठिकाणी आपण 48 रुपीज जीएसटी देत नाही. आपण काय करतो ऑलरेडी किती टॅक्स पे केलेला आहे तो टॅक्स इथे आकारण्यात आलेला टॅक्समधून मायनस करतो आणि ती जी अमाऊंट आहे रिमेनिंग अमाऊंट आपण गव्हर्नमेंटला टॅक्सच्या फॉर्ममध्ये देत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत. आता यामध्ये आपण बघूया ITC टर्म इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय असतं. ट्रेडिंग चेनमध्ये जीएसटी कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा प्रत्येक स्टेजला जीएसटी कसा चार्ज केला जातो तो गव्हर्नमेंटला कसा दिला जातो ह्या गोष्टी आपण बघितल्या. यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो. प्रत्येक ट्रेडरचा जर आपण विचार केला ट्रेडर म्हणजे काय होलसेलर हा एक ट्रेडर आहे, रिटेलर हा सुद्धा एक ट्रेडर आहे. तर प्रत्येक ट्रेडर जीएसटी किती पे करतो ते आपण कसं लिहू शकतो कसं डिस्क्राईब करू शकतो.
इच ट्रेडर हॅज पेड GST, प्रत्येक ट्रेडरने GST किती पे केलेला आहे, आफ्टर सबट्रॅक्टिंग टॅक्स ही पेड ॲट द टाइम ऑफ परचेस फ्रॉम टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल. याचा अर्थ काय, सपोज आपण रिटेलरचा विचार केला. ओके, रिटेलरने किती टॅक्स दिलेला, रिटेलरने टॅक्स दिलेला 48 मायनस 36 दॅट इज इक्वल टू ₹12. म्हणजे आपण इथे थोडक्यात काय करतोय, रिटेलर काय करतो, ज्यावेळेस हे वॉच ते होलसेलरकडून घेतोय त्यावेळेस तो होलसेलरला ₹36 देतोय. ॲट द टाइम ऑफ परचेस तो ₹36 देतोय आणि त्यानंतर रिटेलर ज्यावेळेस कस्टमरला ते वॉच सेल करतोय त्यावेळेस कस्टमरकडून तो ₹48 कलेक्ट करतोय. ओके, सो थोडक्यात आपण इथे सबट्रॅक्शन कशाची करतोय, आपण सबट्रॅक्ट करतोय टॅक्स ही पेड ॲट द टाइम ऑफ परचेस, टॅक्स ही पेड ॲट द टाइम ऑफ परचेस फ्रॉम टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल, टॅक्स कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल. म्हणजे 48 मायनस 36 ₹12 एवढा GST तो देतोय आणि हे प्रत्येक ट्रेडरसाठी ॲप्लिकेबल असणार आहे, होलसेलरसाठी सुद्धा सेम केस असणार आहे. तर यामध्ये ॲट द टाइम ऑफ परचेस एखादी वस्तू खरेदी करताना ट्रेडर जो काही GST पे करतो त्याला बोलतात इनपुट टॅक्स. इनपुट आउटपुटचा अर्थ समजतो, इनपुट आणि त्यानंतर इथे असतो आउटपुट, राईट. त्यामुळे ज्यावेळेस एखादा ट्रेडर वस्तू एखादी खरेदी करतो, परचेस करतो, त्यावेळेस त्यांनी जो टॅक्स, त्यावेळेस तो जो टॅक्स देणार आहे दॅट इज इनपुट टॅक्स. तेच इथे लिहिलेलं आहे, ट्रेडर पेज GST ॲट द टाइम ऑफ परचेस. परचेसच्या वेळेस जो काही टॅक्स देणार आहे तो दॅट इज इनपुट टॅक्स, किंवा जो GST देणार आहे त्याला बोलतो आपण इनपुट टॅक्स. त्याच पद्धतीने ही कलेक्ट GST ॲट द टाइम ऑफ सेल इज कॉल्ड एज आउटपुट टॅक्स. त्यानंतर ज्यावेळेस तो एखादी वस्तू विकतोय आणि त्यावेळेस तो GST किंवा टॅक्स कलेक्ट करतोय त्याला आपण बोलतो आउटपुट टॅक्स. समजा इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय. इनपुट टॅक्स म्हणजे तो पे करतोय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, तो कलेक्ट करतोय. सो तो GST किती देतो, GST देतो आपण ह्या दोघांची सबट्रॅक्शन, म्हणजेच काय GST पे टू गव्हर्नमेंट काय असणार आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. ठीक आहे, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. दिस डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज इनपुट टॅक्स क्रेडिट. मग हे जे डिडक्शन असतं इनपुट टॅक्स याला बोलतात ITC किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट. समजले इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा ट्रेडर GST पे करतो गव्हर्नमेंटला त्यावेळेस तो काय करतो, आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स मायनस करतो आणि हे जे डिडक्शन असतं याला बोलतात इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC. ओके, ITC ह्या टर्मवर आधारित बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला आता सॉल्व्ह करायचे आहे. सो GST पेएबल, GST किती पे करायचं असतो दॅट इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, आउटपुट टॅक्स मायनस ITC. हे एक रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो थोडक्यात आयडिया आली की कशा पद्धतीने GST ट्रेडिंग चेनमध्ये चार्ज केला जातो. प्रत्येक ट्रेडरला गव्हर्नमेंटला GST एका पर्टिक्युलर टाइम लिमिटच्या आतमध्येच द्यावा लागतो. ही हॅज टू सबमिट अँड फाईल GST रिटर्न. GST रिटर्न फाईल करण्यासाठी वेबसाईट आहे www.gst.gov.in. एकदा ती वेबसाईट चेक करा, व्हिजिट करा, त्यावरून तुम्हाला GST रिटर्नबद्दलची अजून इन्फॉर्मेशन मिळेल. तर हे होतं ऑल अबाउट GST इन ट्रेडिंग चेन. यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू ज्याच्यामुळे तुम्हाला GST पेएबल काय असतो किंवा ITC काय असतो, इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतो, या सगळ्या गोष्टींची अजून आयडिया आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व एक्झाम्पल्स फ्रॉम टेक्स्टबुक फॉर प्रॅक्टिस. त्यामध्ये पेज नंबर 90 फर्स्ट क्वेश्चन, मिस्टर रोहित इज अ रिटेलर. मिस्टर रोहित काय रिटेलर आहे. रिटेलर म्हणजे लगेच तुमच्या डोळ्यासमोर हे झाली पाहिजे. ट्रेडिंग चेनमध्ये कसं असतं, मॅन्युफॅक्चरकडून होलसेलर और डिस्ट्रीब्युटरकडे जातो, डिस्ट्रीब्युटरकडून रिटेलरकडे जातो, रिटेलरकडून कन्झ्युमर किंवा कस्टमरकडे जातो. तर रिटेलरला मराठीमध्ये आपण बोलतो किरकोळ विक्रेता, किंवा यामध्ये तुम्ही असं समजू शकता की एखादा दुकानदार सुद्धा तुम्ही रिटेलर म्हणून कन्सिडर करू शकता. म्हणजे त्याच्याकडून डायरेक्ट एखादा कस्टमर एखादा माल खरेदी करणार आहे. सो मिस्टर रोहित इज अ रिटेलर. ही पेड GST ऑफ ₹6500 ॲट द टाइम ऑफ परचेस. तर त्यांनी GST पे केलेला आहे ₹6500 ॲट द टाइम ऑफ परचेस. ही कलेक्टेड GST ऑफ 8000 ॲट द टाइम ऑफ सेल. तर त्यांनी काय केलं, सेल करायच्या वेळेस 8000 एवढा GST कलेक्ट केलेला आहे. फाइंड हिज इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. व्हॉट इज हिज इनपुट टॅक्स क्रेडिट. फाइंड हिज पेएबल GST. हेन्स फाइंड पेएबल CGST अँड पेएबल SGST. अशा 3-4 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहे, बट सगळं काही अगदी सिम्पल आहे. काय सांगितलं आहे बघा, मिस्टर रोहित जे आहे ते रिटेलर आहे. ठीक आहे, मिस्टर रोहित इज अ रिटेलर. त्यामुळे ते होलसेलरकडून एखादा प्रॉडक्ट घेणार आहे, तो कस्टमरला विकणार आहे. तर ज्यावेळेस ते परचेस करता, म्हणजे होलसेलरकडून ज्यावेळेस ते प्रॉडक्ट घेता त्यावेळेस ते GST पे करता ₹6500. ठीक आहे, आणि त्यानंतर ज्यावेळेस हा प्रॉडक्ट ते सेल करतात त्यावेळेस कस्टमरकडून ते GST कलेक्ट करताय. दॅट अमाऊंट इज ₹8000. काय दिलं आहे बघा, ही पेड GST ऑफ ₹6500 ॲट द टाइम ऑफ परचेस. तर त्यांनी 6500 ही अमाऊंट पे केलेली आहे अँड ही कलेक्टेड GST ऑफ 8000 ॲट द टाइम ऑफ सेल. सेलच्या वेळेस त्यांनी कस्टमरकडून ₹8000 GST मिळवलेला आहे. आपल्याला फाईंड करायचं आहे इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. तर इनपुट टॅक्स म्हणजे काय आहे, इनपुट टॅक्स म्हणजे काय,
इनपुट टॅक्स म्हणजे नेहमी या साईडला जो टॅक्स पे करतो दॅट इज इनपुट आणि या साईडला असणार आहे आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय, रिटेलरनी ह्या साईडला जो टॅक्स पे केला किंवा असं लिहू शकतो इनपुट टॅक्स दॅट इज टॅक्स पेड ॲट द टाईम ऑफ परचेस. ॲट दी टाईम ऑफ परचेस. ती व्हॅल्यू इथे डायरेक्ट व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे. सो दॅट इज इक्वल टू ₹5600 म्हणजे इनपुट टॅक्स किती झाला 5600. त्यानंतर आउटपुट टॅक्स. व्हॉट इज आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे या साईडचा टॅक्स, ह्या साईडचा टॅक्स म्हणजे कस्टमरकडून त्यांनी जो कलेक्ट केलेला आहे टॅक्स तर त्याला बोलणार आपण आउटपुट टॅक्स. तर आउटपुट टॅक्सला आपण असं लिहू शकतो दॅट इज टॅक्स कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ सेल. ॲट दी टाईम ऑफ सेल किंवा असं लिहू शकतो टॅक्स कलेक्टेड फ्रॉम कस्टमर और कन्झ्युमर दॅट इज आउटपुट टॅक्स. ती व्हॅल्यू इथे दिलेली आहे ₹8000. दोन गोष्टी मिळाल्या, इनपुट टॅक्स झाला, आउटपुट टॅक्स झाला. पुढे विचारलेलं आहे व्हॉट इज इज इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय. इनपुट टॅक्स क्रेडिट दॅट इज ITC. ITC किती असणार आहे. इनपुट टॅक्स इज ₹6500. जी आपण अमाऊंट डिडक्ट करतो त्याला आपण बोलतो इनपुट टॅक्स क्रेडिट. ज्यावेळेस आपण GST पेबल फाईंड करतो त्यावेळेस जी अमाऊंट आपण डिडक्ट करतो किंवा मायनस करतो त्याला आपण बोलतो इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि ती व्हॅल्यू आहे इथे ₹6500. दिस इज 6500. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट विचारलेला आहे फाइंड इज पेएबल GST. पेएबल GSTचा आपण फॉर्म्युला बघितला. पेएबल GST काय असणार. GST तो किती पे करणार. आपण बघतो की GST नेहमी डिफरन्सच्या फॉर्म, प्रत्येक ट्रेडर GST डिफरन्सच्या फॉर्ममध्ये पे करतो. कसला डिफरन्स असतो, त्यांनी किती टॅक्स कलेक्ट केला आणि ऑलरेडी त्याने किती टॅक्स पे केलेला आहे त्याचा डिफरन्स. किती टॅक्स त्यांनी कलेक्ट केला दॅट मीन्स आउटपुट टॅक्स आणि ऑलरेडी त्यांनी किती टॅक्स पे केलेला आहे दॅट इज इनपुट टॅक्स क्रेडिट. सो आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू पेएबल GST किंवा असं लिहू शकतो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स दॅट इज इक्वल टू पेएबल GST. सो आउटपुट टॅक्स आहे 8000 आणि इनपुट टॅक्स आहे 6500 किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 6500. याची सबट्रॅक्शन असणार आहे ₹1500. सो पेएबल GST इज ₹1500. नेक्स्ट फाइंड पेएबल CGST अँड पेएबल AGST. सिंपल आहे. पेएबल CGST आणि पेएबल AGST म्हणजे किती CGST पे करायचं आहे किंवा किती AGST पे करायचं आहे. आपल्याला माहिती CGST आणि AGSTची व्हॅल्यू नेहमी सारखी असते, इक्वल असते अँड दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल GST. राईट. टोटल GSTच्या व्हॅल्यूचे हाफ असते. सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल पेएबल GST. इथे टोटल GST ऐवजी आपण असं बोलू पेएबल GST. हाफ ऑफ पेएबल GST. सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ 1500. हाफ ऑफ 1500 म्हणजे काय ₹750. त्यामुळे लास्टसाठी आपण आन्सर लिहू शकतो देअरफॉर पेएबल CGST इज ₹750. पेएबल AGST इज ₹750. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पेएबल टॅक्स काय असणार आहे. या साईडचा टॅक्समधून जो टॅक्स तो कलेक्ट करतो त्याच्यामधून जो टॅक्स त्यांनी ऑलरेडी पे केलेला आहे त्याचा डिफरन्स घ्यायचा आपल्याला. म्हणजे ह्या दोन क्वांटिटीचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. याला आपण बोलतो आउटपुट टॅक्स, याला बोलतो इनपुट टॅक्स. त्यामुळे GST पेएबल असणार आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स किंवा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे. एवढीच गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. मेसर जय केमिकल्स परचेस्ड अ लिक्विड सोप हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू ₹8000. जय केमिकल इथे M/S लिहिलेलं आहे. सो ते एक टायटल असतं. सो जय केमिकलने काय केलं लिक्विड सोप परचेस केलेला आहे हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू ₹8000. 8000 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे या व्हॅल्यूवरती GST लागणार आहे. अजून याच्यावरती GST लागलेला नाही. अँड सोल्ड इट टू कन्झ्युमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ₹10,000 आणि कन्झ्युमरला त्यांनी सेल केलेलं आहे फॉर ₹10,000. रेट ऑफ GST इज 18%. GSTचा रेट दिलेला आहे 18%. फाइंड CGST AGST पेएबल बाय जय केमिकल. तर आपल्याला CGST आणि AGSTची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता बघा इथे जो तुम्ही बघितलं जय केमिकल यांनी काय केलेलं आहे एक लिक्विड सोप परचेस केलेली आहे आणि ती एका कन्झ्युमरला सेल केलेली आहे. त्यामुळे याला आपण रिटेलर कन्सिडर करू शकतो. कारण बघा चेन कशी असते मॅन्युफॅक्चरर, होलसेलर और डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कन्झ्युमर. जय केमिकल ते लिक्विड सोप कन्झ्युमरला देतोय किंवा कस्टमरला देतोय त्यामुळे याला आपण रिटेलर कन्सिडर करू शकतो. सो इथे काय सांगितलेलं आहे
परचेस्ड लिक्विड सोप हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू 8,000 टॅक्सेबल व्हॅल्यू होती आणि त्यानंतर त्यांनी हा सोप सेल केलेला आहे फॉर ₹10,000. ओके, आणि GSTचा रेट दिलेला आहे 18%. तर आपल्याला फाइंड करायचं आहे टू फाइंड पेएबल CGST अँड पेएबल HGST. पेएबल CGST अँड पेएबल HGST. आपल्याला CGST आणि HGSTची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो त्यासाठी आपण काय करू, सगळ्यात आधी पेएबल GST किती असणार आहे ते आपण फाइंड करूया. पेएबल GST किंवा GST पेएबलचा फॉर्म्युला काय आहे, GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला. किंवा याच्या रेफरन्सने आपण कसं मेन्शन करू शकतो GST पेएबल. आपण बघितलं की GST म्हणजे आपण काय करतो, किती टॅक्स कलेक्ट झाला त्यामधून ऑलरेडी किती टॅक्स पे केलेला आहे या दोन टर्मचे सबट्रॅक्शन. बरोबर, किती टॅक्स कन्झ्युमरकडून त्यांनी कलेक्ट केला आणि किती टॅक्स त्यांनी ऑलरेडी परचेसच्या वेळेस पे केलेला आहे त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स असतो GST पेएबल. किंवा त्याला आपण असं बोलू शकतो, या साईडला असतो इनपुट टॅक्स, या साईडला असतो आउटपुट टॅक्स किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. सो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा मग इनपुट टॅक्स. ओके, फॉर्म्युला समजला. ओके, आता इथे आपल्याला आउटपुट टॅक्स पाहिजे आणि इनपुट टॅक्स पाहिजे, बट आपल्याकडे टॅक्सची व्हॅल्यू दिलेली नाही, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, आउटपुट टॅक्स किती आहे आणि इनपुट टॅक्स किती आहे ते फाइंड करावं लागणार आहे. सो व्हॉट इज आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स असणार आहे 10. आपल्याला रेट GSTचा रेट दिलेला आहे 18%. सो 18% ऑफ आउटपुट, नेहमी ही साईड आउटपुट असते, ही साईड इनपुट असते. सो 18% ऑफ 10,000. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा प्रॉडक्ट सेल केला जातो त्यावेळेस किती GST किंवा किती टॅक्स कलेक्ट होतोय, दॅट इज नथिंग बट आउटपुट टॅक्स. सो 18% ऑफ 10,000. सो दॅट इज इक्वल टू 18/100. पर्सेंट आहे म्हणजे 18/100 इंटू 10,000 and हेच ₹1800. दिस इज व्हॉट, दिस इज आउटपुट टॅक्स. त्याच पद्धतीने इनपुट टॅक्स काय असणार आहे, इनपुट टॅक्स म्हणजे ज्यावेळेस त्यांनी इथे परचेस केलेला आहे, परचेस केला असताना त्यांनी किती टॅक्स पे केलेला आहे, दॅट इज नथिंग बट इनपुट टॅक्स. इथे किती अमाऊंट आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे 8,000. 8,000चा GST किती आहे 18%. सो 18/100, 80 इंटू 18, 144. सो इनपुट टॅक्स आला ₹1440. आता आपल्याला काय फाइंड करायचं, GST पेएबल. तर याला बोलू आपण 1 फ्रॉम 1. GST पेएबल और पेएबल GST is equal to output tax is ₹1800 minus input tax और input tax credit 1440. ही सबट्रॅक्शन किती असणार आहे 360. येस, ₹360. हा झालं GST पेएबल. आपल्याला फाइंड करायचं आहे पेएबल CGST अँड पेएबल HGST. सिन्स CGST इज इक्वल टू HGST आपल्याला माहिती ह्या दोन्हीची व्हॅल्यू सारखी असते, that is equal to half of total GST and therefore payable CGST is equal to payable SGST is equal to half of payable GST, half of payable GST किंवा GST payable 360. त्यामुळे व्हॅल्यू असणार आहे 180, that is ₹180. So payable CGST is ₹180, payable HGST is ₹180. समजलं आपण कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. नेहमी लक्षात घ्या GST पेएबल किती, आपण जे ट्रेडिंग चेन जर बघितलं GST कॅल्क्युलेशन ट्रेडिंग चेन, ती इमेज ती जी डायग्राम नेहमी डोळ्यासमोर आणायची की कोणत्या प्रत्येक स्टेजला प्रत्येक जो ट्रेडर आहे तो किती टॅक्स देतो. इथे जो टॅक्स आहे या टॅक्समधून इथे ऑलरेडी किती टॅक्स पे केलेला आहे त्या दोघांची सबट्रॅक्शन. त्यामुळे इथे किती टॅक्स होता या टॅक्समधून इथे किती टॅक्स पे केलेला आहे या दोघांचे सबट्रॅक्शन. इथे असणारा इथे किती टॅक्स पे केला 18% ऑफ 10,000, त्याच्यामधून आपण मायनस केलेला आहे 18% ऑफ 8,000. दॅट्स इट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. मेसर जय केमिकल्स परचेस अ लिक्विड सोप फॉर ₹8,000 विथ GST and sold it to consumer for ₹10,000 with GST. Rate of GST is 18,000. Find amount of CGST and HGST to be paid by Jay Chemical. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर 3 आणि आता जो पण सॉल्व केला क्वेश्चन नंबर 2 अगदी एक्झॅक्टली सेम स्टेटमेंट दिलेली आहे. फक्त डिफरन्स काय, जर तुम्ही दोन्ही क्वेश्चनचं स्टेटमेंट जर चेक केलं, जो सेकंड नंबरचा क्वेश्चन होता त्यामध्ये जी ₹8,000 व्हॅल्यू दिलेली होती दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे त्याच्यामध्ये GST इन्क्लूड केलेला नव्हता.
त्याच्यावरती GST लागणार होता. हा जो क्वेश्चन आता दिलेला आहे त्यामध्ये 8,000 विथ GST असं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे हा जो 8,000 रुपीज आहे 8,000 मध्ये GST सुद्धा इन्क्लूड झालेला आहे. या फक्त एका शब्दामुळे दोन्ही क्वेश्चनचे सोल्युशन डिफरंट असणार आहे. आता बघूया नेमका डिफरन्स काय येणार आहे. क्वेश्चन बघा, क्वेश्चन परत एकदा रीड करते. जय केमिकल परचेस्ड अ लिक्विड सोप फॉर ₹8,000. त्यांनी काय केलं, लिक्विड सोप परचेस केलेला आहे फॉर ₹8,000 विथ GST. सो जय केमिकल त्यांनी लिक्विड सोप परचेस केलेला आहे फॉर ₹8,000 आणि हा 8,000 विथ GST आहे. ठीक आहे. देन अँड सोल्ड इट टू कन्झ्युमर फॉर ₹10,000 विथ GST. त्यानंतर त्यांनी तो सेल केलेला आहे कन्झ्युमरला फॉर ₹10,000ला आणि हा सुद्धा विथ GST आहे. रेट ऑफ GST इथे सुद्धा 18% आहे. लास्ट क्वेश्चनमध्ये सुद्धा 18% होता. तर आपल्याला फाइंड करायचं आहे अमाऊंट ऑफ CGST आणि HGST टू बी पेड बाय जय केमिकल. तर आपल्याला पेएबल HGST आणि CGSTची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. दोन्ही क्वेश्चनमध्ये काय डिफरन्स आहे समजला. सगळ्या व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम आहे. फक्त फरक हा आहे की क्वेश्चन नंबर 2 मध्ये 8,000 रुपीज होते ना, दॅट वॉज टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे 8,000 आणि त्यानंतर त्याच्यावरती टॅक्स लागणार होता 10,000 आणि नंतर त्यावरती टॅक्स लागणार होता. बट इथे काय विथ GST ही व्हॅल्यू आहे 8,000 आणि विथ GST ही व्हॅल्यू आहे 10,000. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. त्यामुळे आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार. आपल्याला फाइंड करायचं आहे की पेएबल HGST आणि CGST किती असणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला फाइंड करावं लागणार आहे पेएबल GST. बरोबर. सो फर्स्ट टास्क आहे आपल्याला पेएबल GST फाइंड करावं लागणार आहे. नाउ व्हॉट इज पेएबल GST किंवा GST पेएबल काय असतो. आपल्याला माहिती GST पेएबल असतो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा इनपुट टॅक्स असं आपण बोलतो. किंवा जर आपण इथे या डायग्रामच्या फॉर्ममध्ये जर आपण बघितलं तर इथे पेएबल GST किती असणार आहे की या ठिकाणी जेवढा टॅक्स कलेक्ट झालेला आहे त्या टॅक्समध्ये ऑलरेडी जेवढा टॅक्स पे केलेला आहे या दोघांची सबट्रॅक्शन असणार आहे पेएबल GST. हेच आहे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. किंवा असं आपण बोलू शकतो की जेवढा या ठिकाणी जेवढा GST कलेक्ट झालेला आहे त्यामध्ये जेवढा GST ऑलरेडी पे केलेला आहे या दोघांचा जो डिफरन्स असणार आहे तो असणार आहे पेएबल GST. बट इथे आपण कसली व्हॅल्यू घेतो आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्सची. इथे आपल्याकडे टॅक्सची व्हॅल्यू नाही दिलेली. आपल्याला काय दिलेलं आहे विथ GST किती व्हॅल्यू आहे ते दिलेलं आहे. इथे सुद्धा विथ GST काय व्हॅल्यू आहे ते दिलेलं आहे. तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला काहीतरी टॅक्सेबल व्हॅल्यू ॲझ्युम करावे लागणार आहे. तर आपण असं कन्सिडर करूया. कन्सिडर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ परचेस इज X. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X कन्सिडर केली. त्यामुळे X ही व्हॅल्यू आणि त्यानंतर या X वरती GST किती लागला 18% ऑफ X आणि मग ही टोटल व्हॅल्यू जी आहे ती टोटल व्हॅल्यू आहे 8,000. समजलं. तर 8,000 म्हणजे काय दिलेलं आहे टॅक्सेबल व्हॅल्यू त्याच्यावरती 18% लागले आणि ह्या दोघांची सम आहे ₹8,000. लास्ट केसमध्ये काय करत होतो आपण, लास्ट केसमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू होती फक्त ती. त्यामुळे टॅक्स आपण काय करत होतो 18% ऑफ X 18% ऑफ इथे जी अमाऊंट दिली होती 18% ऑफ 8,000 ती जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू होती इनपुट टॅक्स. समजते फरक समजते. सो या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला Xची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आहे. म्हणजेच काय आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू सगळ्यात आधी फाइंड करावी लागणार आहे. सो टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ परचेस इज X. सो X प्लस 18% ऑफ X इज इक्वल टू 8,000. देअरफॉर X प्लस 18/100 18/100 याला आपण असं लिहू शकतो 0.18. त्यामुळे दिस इज 0.18 ऑफ X इज इक्वल टू 8,000. 1 प्लस 0.18 म्हणजे 1.18 X इज इक्वल टू 8,000. त्यामुळे Xची व्हॅल्यू किती असणार आहे 8,000 डिवायडेड बाय 1.18 दॅट इज इक्वल टू 8,000. 1.18ला आपण 118/100 लिहू शकतो. 118/100 आपण काय करू, हा 100 वर शिफ्ट करूया, न्यूमरेटरला शिफ्ट करू, त्यामुळे तो ना मल्टिप्लाय. तर आपल्याला याला आता काय करायचं सिम्प्लिफाय करायचं. तर सगळ्यात आधी आपण 8,000/118ला 118चं सिम्प्लिफिकेशन करू. 8,000/118 2ने डिवाइड करून बघूया आपण 59 4,000. आता 59 हा एक प्राईम नंबर आहे त्यामुळे 59चे काही फॅक्टर्स पॉसिबल नाहीत. त्यामुळे इथे एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. आपल्याला 4,000ला 59ने डिवाइड करावं लागेल आणि जे आन्सर येईल त्याला आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यावर आपल्याला Xची व्हॅल्यू मिळणार आहे. तर आता बघा 59 आणि 4,000. सो 59 इंटू 7 करून बघूया.
मोठा नंबर येतो त्यामुळे 59 इंटू 6 आपल्याला करावं लागणार आहे. 59 इंटू 6 35. सो 6 इथे 354. सो व्हॅल्यू असणार आहे इथे 46. 460. 59 इंटू 5 पण मोठा होईल. सो 59 इंटू 4 आपण बघूया. सॉरी 59 आणि इथे आहे 460. 7 413. सो 7 413. सबट्रॅक्शन असणार आहे 47. त्यानंतर पॉईंट एक 0 घेणार आपण. 470 म्हणजे अगेन इथे 7 येणार. 413. त्यानंतर सबट्रॅक्शन असणार आहे 7 5 57. अगेन 0. 59 आणि 570. तर 59 इंटू आपण 9 करून बघूया. 531. 9 531. त्यानंतर इथे सबट्रॅक्शन असणार आहे 39. अगेन 0. 6 इज 354. 7 इज 413. त्यामुळे इथे असणार आहे 6 आणि 354. आता पुढचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, एवढे डिजिट सफिशियंट आहे. सो दॅट इज इक्वल टू 67.796 इंटू 100. त्याला आपण लिहू शकतो 6779.6 रुपीज. तर ही झाली एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय? टॅक्सेबल व्हॅल्यू. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय? 18% ऑफ एक्स. 18% ऑफ दिस व्हॅल्यू म्हणजे आपल्याला थोडक्यात काय ही व्हॅल्यू पाहिजे. ही व्हॅल्यू काय असणार आहे? 8000 मायनस एक्स. त्यामुळे समजतंय कॅल्क्युलेशन आपण कसं करतोय ते. आपण काय केलं? सगळ्यात आधी टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड केली. आपल्याला आता पाहिजे इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स काय असणार आहे? 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. एक्स म्हणजे काय? टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि याला आपण बोलूया 1 फ्रॉम 1. आता इथे अगेन 18% ऑफ एक्स करण्याची गरज नाही, कारण बघा 18 इंटू दिस नंबर डिवायडेड बाय 100 खूप मोठा नंबर येणार आहे. त्यामुळे आपण हे रिलेशन यूज करूया. आपल्याला पाहिजे 18% ऑफ एक्स. फ्रॉम 1 वी कॅन राईट 18% ऑफ एक्स इज इक्वल टू 8000 मायनस एक्स. ठीक आहे, समजते? सो दॅट इज इक्वल टू 8000 मायनस 6779.6. सबट्रॅक्शन असणार आहे 8000 6779.60. 1220.40. सो 18% ऑफ एक्स म्हणजेच काय? इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स आहे ₹1220.40. हे समजलं 18% ऑफ एक्स का घेतला. असं नसेल समजलं तर बघा अजून एका वेगळ्या पद्धतीने सांगते. आपल्याला ही जी 8000 व्हॅल्यू दिली होती, ही व्हॅल्यू कसली दिलेली होती? आपल्याला टोटल दिली होती. टोटल म्हणजे काय? टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि त्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यूवरती ज्यावेळेस टॅक्स लागणार आहे, ही जी कंबाईंड व्हॅल्यू आहे, ही कंबाईंड व्हॅल्यू होती 8000. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला इनपुट टॅक्स पाहिजे. इनपुट टॅक्स म्हणजे काय? 18% ऑफ एक्स ही व्हॅल्यू पाहिजे. बरोबर, ही व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल? 8000 मधनं ज्यावेळेस आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस करू त्याच वेळी आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार. म्हणून मग इथे काय केलं आपण? 8000 मधून टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस केलेली आहे. किंवा असंही आपण लिहू शकतो की ही जी व्हॅल्यू आहे विथ जीएसटी जी व्हॅल्यू मिळालेली आहे, विथ जीएसटी ही जी व्हॅल्यू काय असणार आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू काय होती प्लस त्याच्यावरती ज्यावेळेस टॅक्स लागतो ती टॅक्सची अमाऊंट काय होती. बरोबर, आपल्याला टॅक्सची अमाऊंट पाहिजे म्हणजे इनपुट टॅक्स पाहिजे. म्हणून आपण काय केलं? विथ जीएसटीची व्हॅल्यू दिली होती त्यामधून आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस केलेली आहे. आता याच पद्धतीने आपल्याला या साईडला सुद्धा टॅक्स फाइंड करायचा म्हणजे आपल्याला आउटपुट टॅक्स फाइंड करायचा आहे. सो आउटपुट टॅक्स काय असणार आहे? पार्ट 2. आता आपल्याला आउटपुट टॅक्स फाइंड करायचा आहे. आपण काय करू? इनपुट टॅक्स मिळाला आपल्याला इज इक्वल टू ₹1220.40. याच पद्धतीने आपल्याला आउटपुट टॅक्स फाइंड करायचा आहे. सो त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे टॅक्सेबल व्हॅल्यू अगेन आउटपुट साईडला आपण टॅक्सेबल व्हॅल्यू कन्सिडर करूया. कन्सिडर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सेल ॲज वाय. ठीक आहे, आता 10,000 ही विथ जीएसटी व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजेच काय? टॅक्सेबल व्हॅल्यू
प्लस या टॅक्सेबल व्हॅल्यू होती ज्यावेळेस GST ॲड झाला, ही जी टोटल आहे विथ GST व्हॅल्यू आहे ₹10,000. ओके. अँड देअरफॉर वाय प्लस 18% ऑफ वाय म्हणजे काय, 18/100. 18/100 म्हणजे 0.18. वाय इज इक्वल टू 10,000. देअरफॉर 1.18 वाय इज इक्वल टू 10,000. 1 प्लस 0.18 1.18. आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची. सो वाय इज इक्वल टू 10,000 अपॉन 1.18. अगेन कॅल्क्युलेशन इथे आपल्याला करावं लागणार आहे. 10,000 अपॉन 118 इंटू 100. ओके. 10,000 अपॉन 118 डिव्हिजन फाइंड करूया. 10,000 अपॉन 118 याला आपण 2ने डिवाइड करू. 59 इथे असणार आहे 5,000. 59 इज प्राईम नंबर, त्यामुळे याचे फॅक्टर्स पॉसिबल नाही. आपल्याला 5,000ला 59नेच इथे डिवाइड करावं लागणार आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शन नाही आहे. सो 5,000 डिवायडेड बाय 59. आता ही व्हॅल्यू काय असणार आहे. फर्स्ट नंबर इज 500. सो 59 इंटू आपण करूया 9. तो नंबर मोठा आहे तो म्हणजे आपल्याला 59 इंटू 8 फाइंड करावं लागेल. 59 इंटू 8 472. ही व्हॅल्यू असणार आहे 28,280. त्यानंतर 59 इंटू आपण करूया 4 236. 5 केल्यावर नंबर मोठा होणार आहे. सो 4 236. सबट्रॅक्शन असणार आहे 44. इथे आपण एक पॉईंट घेणार, इथे घेणार 0. ओके. त्यानंतर नेक्स्ट नंबर असणार आहे 4 झाला 7 करून बघूया. 413. 7 413. इथे व्हॅल्यू असणार आहे 40 मायनस 13 म्हणजे 27 0. त्यानंतर 236 4 236 434. अगेन 0. 59 इंटू 5 295 295. एवढे नंबर सफिशियंट आहे. सो ही व्हॅल्यू, ही डिव्हिजन किती आली 84.745 मल्टिप्लाइड बाय 100. सो 8474.5. ही कसली व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यू आली वायची व्हॅल्यू आली. म्हणजेच काय, ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू नको आहे. आपल्याला GST अप्लाय केल्यानंतर किंवा आउटपुट टॅक्स आपल्याला थोडक्यात पाहिजे. आउटपुट टॅक्स म्हणजे काय 18% ऑफ वाय, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची. सो 18% ऑफ वाय किंवा आउटपुट टॅक्स काय असणार आहे. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 10,000 मायनस वाय. त्यामुळे आउटपुट टॅक्सची व्हॅल्यू आपण लिहू शकतो. क्वेश्चन ॲक्च्युली सिम्पल आहे, फक्त यामध्ये काय झालं आहे कॅल्क्युलेशन थोडे लेंथी आहे, त्यामुळे वेळ लागतोय. सो आउटपुट टॅक्स is equal to 18% of taxable value, that is y. So that is equal to 18% of y. याला आपण बोलूया 2. इक्वेशन 2 फ्रॉम 2. आता इथे या केसमध्ये अगेन परत तेच सांगते की 18% ऑफ y आहे, मग परत 18% ऑफ दिस नंबर असं कॅल्क्युलेशन करायचं नाही. हे रिलेशन बघा, हे रिलेशन अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फ्रॉम 2 18% ऑफ y काय असणार आहे 10,000 मायनस वाय. आपल्याला काय इथे फक्त सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. सो 10,000 मधून आपण मायनस करणार 8474.5. ओके. 10,000 मायनस 8474.5. 1525.5 rupees. So this is output tax. And therefore GST पेएबल किती असणार आहे. GST पेएबल असणार आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, म्हणजेच 1525.5 मायनस इनपुट टॅक्स आपण फाइंड केलेला 1220.40 यांचा डिफरन्स. सो यामधून आपल्याला मायनस करायचं आहे 1220.40.
305.10. सो दिस इज GST पेएबल. आपल्याला GST पेएबल नाही फाइंड करायचं, आपल्याला पेएबल HGST आणि CGST ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अगेन रिलेशन CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल GST, किंवा याला आपण असं बोलू शकतो, पेएबल CGST इज इक्वल टू पेएबल HGST इज इक्वल टू हाफ ऑफ पेएबल GST, and therefore payable CGST is equal to payable SGST is equal to half of 305.10. हे व्हॅल्यू असणार आहे 305.15 to ₹152.55. Question number 4. Suppose a manufacturer sold a cycle for taxable value of ₹4,000 to the wholesaler. मॅन्युफॅक्चररने होलसेलरला एक सायकल सेल केली फॉर ₹4,000. 4,000 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यूवरती टॅक्स लागणार आहे. ओके. होलसेलर सोल्ड इट टू रिटेलर फॉर ₹4,800. तर होलसेलरने रिटेलरला ती सेल केली फॉर ₹4,800 इन ब्रॅकेट टॅक्सेबल व्हॅल्यू, ही सुद्धा टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे. रिटेलर सोल्ड इट टू कस्टमर फॉर ₹5,200 टॅक्सेबल व्हॅल्यू. आता रिटेलरने काय केलं, एका कस्टमरला ती सेल केली आहे फॉर ₹5,200. रेट ऑफ GST 12%. या पूर्ण प्रोसेसमध्ये रेट ऑफ GST आहे 12%, म्हणजे प्रत्येक स्टेजला GSTचा रेट आहे 12%. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड पेएबल CGST अँड HGST ॲट दी स्टेज ऑफ ट्रेडिंग. तर आपल्याला एक ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन दिलेलं आहे. ह्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची, म्हणजे जे काही ब्लँक स्पेसेस आहे किंवा जे बॉक्सेस आहे तिथे आपल्याला नंबर किंवा काहीतरी लिहायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन समजला काय सांगितलं आहे की एक सायकल मॅन्युफॅक्चरर होता. त्या सायकल मॅन्युफॅक्चररने ₹4,000ला होलसेलरला सायकल विकली. होलसेलरने काय केलं, रिटेलरला 4,800ला विकली, आणि रिटेलरकडे एक कस्टमर गेला. त्या कस्टमरला रिटेलरने 5,200ला ती सायकल विकली, आणि त्यानंतर GST आहे 12%. तर आपल्याला या सगळी इन्फॉर्मेशनचा यूज करून या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहे. ओके. तर बघा इथे ट्रेडिंग चेन आहे, चेन ऑफ ट्रेडिंग आहे. काय काय आहे, फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरर, बरोबर. सो मॅन्युफॅक्चररने काय केलं, ₹4,000ला ती सेल केली. काय दिलेलं आहे ते, डिस्ट्रीब्युटर की होलसेलरला ती सायकल सेल केली. ओके. आपल्याला माहिती ट्रेडिंग चेन कशी असते, मॅन्युफॅक्चरर, देन होलसेलर, त्यानंतर असतं रिटेलर, आणि त्यानंतर असतं कन्झ्युमर किंवा कस्टमर. ओके. तर इथे दिलेलं आहे आपल्याला की मॅन्युफॅक्चरने ₹4,000ला होलसेलरला सेल केली, होलसेलरने ₹4,800ला रिटेलरला सेल केली, आणि रिटेलरने एका कस्टमरला ती सायकल सेल केली 5,200ला. प्रत्येक स्टेजला GST आहे 12%. ओके. सो आता बघा ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. काय काय विचारलेलं आहे, आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर किती असणार आहे. आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स आपल्याला समजले. आउटपुट म्हणजे काय, ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरर ही वस्तू सेल करेल त्यावेळेस तो किती टॅक्स कलेक्ट करेल, दॅट विल बी आउटपुट टॅक्स. त्यामुळे आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर काय असणार आहे, 12% ऑफ 4,000. 4,000 रुपीजला त्यांनी सेल केलेले, सो त्याचा 12% असणार आहे आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर. ओके. आपण इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स बघितला आहे. सो GST पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर किती असणार आहे, सो 12% ऑफ 4,000 किती असणार आहे, 12% म्हणजे 12/100 मल्टिप्लाइड बाय 4,000, सो ₹480. तर 480 एवढा GST मॅन्युफॅक्चर पे करणार आहे. सो GST पेएबल बाय मॅन्युफॅक्चर इज ₹480. ठीक आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरर झाला. आता नेक्स्ट कोण असणार आहे, होलसेलर. नेक्स्ट ट्रेडर कोण असणार, होलसेलर. सो आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलरचा आउटपुट टॅक्स किती असणार आहे, 12% ऑफ ₹4,800. ओके. एवढं नेहमी लक्षात घ्या, ह्या साईडला असणार आहे आउटपुट टॅक्स आणि ह्या साईडला असणार आहे इनपुट टॅक्स. सो होलसेलरचा आउटपुट टॅक्स किती असणार, 12% ऑफ 4,800. ती व्हॅल्यू ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेली, दॅट व्हॅल्यू इज ₹576. ओके. सो GST बाय होलसेलर. आता होलसेलर किती GST पे करणार आहे, तर आपण बघितलं GST पेएबल असतो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. ओके. होलसेलरसाठी आउटपुट टॅक्स किती आहे, इथे कोणती व्हॅल्यू मिळाली आपल्याला, 12% ऑफ 4,800 ₹576 मायनस इनपुट टॅक्स. इनपुटला इथं हा टॅक्स किती होता, ₹480. तर त्याची सबट्रॅक्शन दॅट इज ₹96 GST होलसेलर पे करणार आहे. हे समजलं. बघा आता आपण बघितलं की प्रत्येक ट्रेडर कसा GST पे करतो. प्रत्येक ट्रेडर GST पे करतो सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. सबट्रॅक्शन कसली असते की त्याने किती GST कलेक्ट केला आणि त्याआधी त्याने किती GST पे केला होता. ठीक आहे. आता जर आपण होलसेलरची केस कन्सिडर केली, त्यांनी किती GST कलेक्ट केला, किती GST रिटेलरकडून घेतला, त्याने 12% ऑफ 4,800 दॅट इज 576, आणि त्यानंतर त्यांनी स्वतः किती ऑलरेडी पे केलेला होता, दॅट इज 4,000. 12% ऑफ 4,000 दॅट इज 570, दॅट इज 480.
त्यामुळे 576 - 40 दॅट इज इक्वल टू 96. समजलं इथपर्यंत कसं केलं आपण ते. होलसेलरने किती जीएसटी, होलसेलर किती जीएसटी पे करणार आहे. नाव आता रिटेलरसाठी सुद्धा सेम असणार आहे. आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर हा असणार आहे, रिटेलरचा आउटपुट टॅक्स हा असणार आहे इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स असणार आहे 12% ऑफ 50-100. ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो 12% म्हणजे 12/100 ऑफ 50-100. सो 52 × 12 624. So output tax of retailer is rupees 624. रिटेलरचा आउटपुट टॅक्स मिळाला. त्यानंतर रिटेलरचा इनपुट टॅक्स काय असणार आहे. इनपुट टॅक्स म्हणजे या साईडचा टॅक्स विच इज 12% ऑफ 4800 जी आपण ऑलरेडी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. ही व्हॅल्यू आहे 576. त्यामुळे इथे जीएसटी बाय रिटेलर किती असणार आहे 624. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. जीएसटी बाय होलसेलर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. त्याच पद्धतीने जीएसटी बाय रिटेलर असणार आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स ही व्हॅल्यू आहे 624. इनपुट टॅक्स म्हणजे ही व्हॅल्यू दॅट इज 576. सबट्रॅक्शन किती असणार आहे 624 - 576. 624 - 576. सो हे असणार आहे 24 आणि 24 48. सबट्रॅक्शन असणार आहे 48. सो रुपीज 48. ओके. तीन स्टेजमध्ये ट्रान्झॅक्शन झालं 1, 2, 3. तिन्ही ठिकाणच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी जीएसटी पेएबल किती असणार ते मिळालेलं आहे. आता आपल्याला टेबल पूर्ण करायचं आहे. सो टेबलमध्ये मॅन्युफॅक्चरर किती जीएसटी पे करणार, होलसेलर किती आणि रिटेलर किती, म्हणजे 1, 2, 3 या तिन्ही स्टेजेसमध्ये किती जीएसटी व्हॅल्यू असणार ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. मॅन्युफॅक्चरर जीएसटी व्हॅल्यू इज 480. जीएसटी पेएबल मॅन्युफॅक्चरर 480. त्यानंतर जीएसटी पेएबल बाय होलसेलर इज रुपीज 96 अँड जीएसटी पेएबल बाय रिटेलर इज रुपीज 48. तर इथे आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे 48. आपल्याला माहिती आहे दिस जीएसटी, सीजीएसटी आणि एचजीएसटी काय असते, सीजीएसटी आणि एचजीएसटीची व्हॅल्यू सारखी असते अँड विच इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल जीएसटी. त्यामुळे इथे सीजीएसटी आहे 240, एचजीएसटी सुद्धा सेम व्हॅल्यू असणार आहे 240. 96 आहे, 96/2 व्हॅल्यू असणार आहे 48 आणि इथे सुद्धा व्हॅल्यू असणार आहे 48. बरोबर. त्यानंतर 48 आहे टोटल जीएसटी, त्यामुळे सीजीएसटी असणार आहे 24, एचजीएसटी असणार आहे 24. सम किती असणार आहे, सम जीएसटी टोटल जीएसटी किती असणार आहे 22 624 रुपीज. त्यानंतर सीजीएसटी याच्या हाफ आला पाहिजे, म्हणजे सीजीएसटी आला पाहिजे 312. बघूया 312 येतोय का. 240 + 72 312. त्याच पद्धतीने इथे सुद्धा एचजीएसटी येणार रुपीज 312. सो आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता एंडला, स्टेटमेंट ऑफ सीजीएसटी पेएबल ॲट ईच स्टेट ऑफ ट्रेडिंग. आपल्याला हाच फक्त टेबल कंप्लीट करायचा होता. तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. समजला. प्रत्येक ठिकाणी काय करायचं आपल्याला, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स मायनस करायचं. आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स मायनस करायचा. ती जी व्हॅल्यू असणार ती त्या ट्रेडरसाठी जो जीएसटी तो पे करणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही स्टेजेसचे जीएसटी कॅल्क्युलेट करायचे. जीएसटी म्हणजे काय, सीजीएसटी प्लस एचजीएसटी. त्यामुळे सीजीएसटी एचजीएसटी काय असणार आहे, जीएसटीच्या हाफ व्हॅल्यू असणार आहे.